चिपळूणमध्ये अनधिकृत टपऱ्यांवर नगर परिषदेचा हातोडा। एसटी डेपो बाजूच्या बाजारपेठेत गटारावर बांधलेले शेड हटवण्याचं काम सुरू। पोलीस बंदोबस्तात कारवाई। एसटी गटारात घुसल्याच्या अपघातानंतर नगरपालिका ॲक्शन मोडवर। जालना तालुक्यातील पाहे गावात 2 दिवसीय शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न। विविध ठिकाणहून बैलगाडा प्रेमी स्पर्धेत सहभागी। बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी। चिपळूणमध्ये एसटी बसला अपघात। बस डेपोतून बाहेर पडताच थेट नाल्यात घुसली। सुदैवानं अपघातात कोणीही जखमी नाही। इंदापूरच्या भिगवणजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात। जीवितहानी नाही, मात्र वाहनाचं मोठं नुकसान। पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास अपघात। दोन्ही वाहनांचे चालक जखमी। हिंगोलीतल्या येळेगाव सोळंकेमध्ये जलजीवन काम पूर्ण होऊनही नळाला पाणी नाहीच। गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। नळाला पाणी येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा। अमरावतीत शासकीय तूर खरेदीसाठी नोंदणी, मात्र अद्याप खरेदीचे आदेश नाही। नाईलाजानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारात तूर विकण्याची वेळ। यामुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल 500 रुपयांचं नुकसान। तत्काळ शासकीय तूर खरेदी सुरू करण्याची मागणी। केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतही हाऊसबोट सुरू। जिल्हा परिषदचा सिंधुरत्न समृद्ध योजनेतून पर्यटन वाढीसाठी उपक्रम। महिला बचत गटांसाठी घेतल्या 5 हाऊसबोटी। पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते राईबंदर इथे पार पडला पहिल्या बोटीचा लोकार्पण सोहळा।